सकाळचे 9 वाजले होते. माझी मुले मीरा आणि सम्राट कॉलेजला गेले होते आणि माझा नवरा अक्षय आंघोळ वगैरे आटपून ऑफिसला जाण्याची तयारी करत होते. तोपर्यंत मी अक्षयचा नाश्ता आणि टिफिन डायनिंग टेबलवर तयार ठेवला होता. अक्षयने खूपच अनिच्छेने नाश्ता केला आणि नेहमीप्रमाणे बडबड करत ते घराबाहेर निघून गेले. त्यानंतर मी किचन ओटा स्वच्छ केला आणि चहाचा कप घेऊन सोफ्यावर येऊन बसले. दिवसभरातील हाच क्षण माझा स्वतःचा असायचा, कारण या क्षणामध्ये मी माझ्या सुखदुःखाचा विचार करायचे. चहा पिऊन झाल्यानंतर मी चहाचा कप बाजूच्या टेबलवर ठेवला आणि सोफ्यावर आरामात डोके मागे टेकून भूतकाळाच्या खोल समुद्रामध्ये उतरले. मला माझ्या लग्नाचा दिवस आठवला. आईबाबांनी माझे लग्न धूमधडाक्यात लावून दिले. मुलगा सरकारी अधिकारी, घरी शेती, गावाकडे मोठा बंगला. थोडक्यात काय तर आपली मुलगी आयुष्यभर सुखात राहील या विचाराने आईबाबा आनंदी होते. माझी पाठवणी करताना आई आणि छायाताई खूप रडल्या, तर बाबा आणि माझा दादा तोंड लपवून डोळ्यातील पाणी लपवण्याचा प्रयत्न करत होते. वहिनी माझे सांत्वन करत म्हणत होती, रेवा, तू सर्वगुण संपन्न आहेस. तू पाहशील अक्षयराव आणि तुझ्या सासरची मंडळी तुला खूप प्रेम देतील, तेव्हा तुला आमची आठवणही होणार नाही. असे बोलता सर्वजण हसले. लग्न होऊन सासरे आले. आमची कार सासर घरच्या गेटसमोर थांबली तेव्हा माझे हृदय जोरात धडकायला लागले. माझ्या मोठ्या जावेने मला आधार देत उतरवले. मी खाली मान घालून हळूहळू चालत होते, पण अचानक मला जोराचा हिसका बसला, कारण त्यांच्या उपवस्त्राला माझ्या चुनरीची गाठ बांधली होती. अक्षय माझ्यासोबत न चालता जोरात पुढे चालत होते, त्यामुळे मी त्यांच्या मागे एखाद्या जीव नसलेल्या गाय किंवा बकरीप्रमाणे ओढली जात होते. जमलेली पाहुणे मंडळी आमच्याकडे पाहत होते. मी दरवाजात पोहोचले आणि उंबरठ्यावरचे माप ओलांडून घरात गेले तेव्हा जावेने आम्हा दोघांना सोफ्यावर बसवले, पण माझा नवरा मिनिटभरही माझ्या शेजारी बसला नाही. तो पटकन उठला आणि खोलीत निघून गेला. काही वेळाने मीही त्याच्या खोलीत गेले तेव्हा अक्षय बेडवर घोरत झोपले होते. मी खूप नाराज झाले. मला असे वाटले की ते बिचारे लग्नामुळे थकले असतील, त्यामुळे झोपले आहेत. पण त्यानंतर मला नेहमीच असे वाटत होते की अक्षय माझ्यापासून दूर दूर राहतात. तेव्हाही मला असे वाटले की बहुतेक घरातील माणसांमुळे त्यांना माझ्याशी बोलायला संकोच वाटत असेल. लग्नानंतर 15 दिवसांनी आम्ही मुंबईला आलो, कारण अक्षय मुंबईमध्ये नोकरी करत होते. आमच्या सामानाचा ट्रक आधीच पोहोचला होता. तिथे गेल्यानंतर अक्षयने काही ओळखीच्या माणसांना सांगून ट्रकमधील सामान उतरवून घेतले. ते सामान लावून द्यायला मदत केली. मला माझ्या नवीन घराची जबाबदारी सांभाळायचा खूप उत्साह आणि आवड होती. मी अक्षयचे मन जिंकून आदर्श पत्नी बनेल, अक्षयच्या मनावर राज्य करेन असे मला वाटले. लग्नानंतर पहिल्यांदाच अक्षय ऑफिसला जायला निघाले तेव्हा मी खूप मनापासून त्यांचा टिफिन बनवला. टिफिनमध्ये डाळ, भात, भाजी आणि शेवयाची खीर बनवून टिफिन पॅक करून त्यांच्याकडे दिला. मी दिवसभर विचार करत होते की आज माझ्या पाककलेची परीक्षा आहे. ऑफिसमध्ये गेल्यानंतर लंच टायमाला जेव्हा ते टिफिन उघडतील तेव्हा खूप खुश होतील. मी बनवलेल्या जेवणाचे ते कौतुक करतील आणि मला फोन करून त्याबद्दल काहीतरी बोलतील असे वाटले. पण मी त्यांच्या फोनची वाट पाहिली. त्यांचा फोन काही आला नाही. त्यानंतर संध्याकाळी मी हलकासा नाश्ता बनवून खूप आतुरतेने अक्षय येण्याची वाट पाहायला लागले. अक्षय ऑफिसवरून आले आणि घरी आल्याबरोबर त्यांनी बॅग बाजूला ठेवली आणि माझ्या मोठ्याने आवाज देऊन बोलवायला लागले. मला वाटले चहा किंवा पाणी असे काहीतरी हवे असेल. मी पत्राला हात पुसत किचनमधून आनंदाने धावत आले. ते काही बोलणार तेवढ्यात मीच म्हणाले, तुम्हाला आज टिफिनमध्ये दिलेले जेवण आवडले का? यावर ते मला रागून म्हणाले, मी ऑफिसला जातो की पिकनिकला? आज टिफिनमध्ये काय काय भरून दिले होतेस? असा जर टिफिन तुम्हाला रोज देत राहिलीस तर माझी तब्येत खराब करशीलच. सोबत महिन्याचे बजेटसुद्धा कोलमडून जाईल. अशाने महिन्याचे राशन 15 दिवसातच संपून टाकशील. किराणा सामान महिन्याआधीच संपला तर मग नंतर तुझ्या माहेरचे भरून देणार आहेत का माझ्या घरचे राशन पाणी? नवऱ्याचे असे विचित्र बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले. तेव्हा मी त्यांना काहीही बोलले नाही आणि चहा बनवण्याच्या बहाण्याने किचनमध्ये गेले आणि रडायला लागले. मला आठवले की सासरी येताना आईने मला समजावले होते की सुरुवातीला सासरी काही वेळेला कठीण परिस्थितीचा सामनाही करावा लागू शकतो, पण सोबत राहता राहता एकमेकांचे स्वभाव आणि सवयी माहीत झाल्यानंतर सर्व काही सामान्य होऊन जाते. आणि हाच विचार करून मी मनाला समजावत संसाराच्या वाटेवर चालू लागले. पण
पण काही दिवसानंतर माझ्या लक्षात यायला लागले की हा रस्ता वाकडा तिकडा तर आहेच, पण या वाटेवर खास खळगे सुद्धा आहेत. माझे रंगरूप, शिक्षण, कार्यकुशलता याची किंमत नवऱ्यासमोर शून्य होती. आता अक्षय मला रागवण्याची संधी शोधायला लागले होते. ते नेहमीच माझ्या कामांमध्ये चुका काढत होते आणि मी फक्त आजूबाजूला राहणारे लोक काय म्हणतील या भीतीने माझ्या तोंडाला कुलूप लावून घ्यायचे. यांचे क्रोध प्रदर्शन सुद्धा एवढ्या मोठ्या आवाजामध्ये असायचे की शेजारी राहणाऱ्या लोकांच्या खिडक्या दरवाजे पटकन उघडायला लागायचे. एके दिवशी तर यांनी मला अपमानित करण्याच्या सर्व सीमा हद्दपार केल्या. रविवारच्या दिवशी आमच्या शेजारी राहणाऱ्या छायाताईंनी त्यांच्या घरी इडल्या बनवल्या होत्या. त्यामुळे त्या आमच्याकडे एका प्लेटमध्ये काही इडल्या, सांबर, चटणी घेऊन आल्या आणि म्हणाल्या, रेवा वहिनी, आज रविवार आहे, त्यामुळे आज मी इडली सांबर बनवला आहे, हे घ्या आणि आता तुम्ही दुसरा नाश्ता बनवू नका. गरम गरम इडली खाऊन घ्या आणि भाऊंना पण द्या. असे म्हणत छायाताईंनी त्यांच्या हातातील ताट माझ्या हातामध्ये दिले. तेव्हा अक्षय तेथे बसले होते. ते म्हणाले, अहो वहिनी, बंदर क्या जाने अद्रक का स्वाद. मी अक्षयकडे पाहायला लागले. ते पुढे म्हणाले, हिला काय ठाऊक आहे इडली कशी बनवायची. आजपर्यंत हिने पोहे आणि उपीट याशिवाय दुसरा कोणताच नाश्ता बनवला नाही. अक्षयचे बोलणे ऐकून छायाताई काहीही न बोलता गपचूप निघून गेल्या. आज मी खूप अपमानित झाले होते, पण असे बाहेरच्या माणसासमोर अपमान झाल्यामुळे माझ्या मनाला ठेच पोहोचली होती. तरीही मी एका शब्दाने त्यांना बोलले नाही. असेच दिवस सरत होते आणि काही दिवसानंतर जेव्हा मला समजले की मी आई होणार आहे, तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी विचार केला, जेव्हा अक्षयला मी ही आनंदाची बातमी सांगेन तेव्हा ते किती खुश होतील. ते त्यांचा सगळा राग झटक्यात विसरून जातील. अक्षय संध्याकाळी ऑफिसवरून घरी आले. ते टीव्ही पाहत बसले होते. तेव्हा चहाचा कप त्यांच्या हातात देत मी म्हणाले की तुम्ही बाबा होणार आहात. पण ही बातमी ऐकल्यानंतर त्यांना आनंद होण्याऐवजी ते म्हणाले, अरे देवा, एवढ्या लवकर हे संकट. पण त्यानंतर त्यांनी काहीतरी विचार केला आणि म्हणाले, ठीक आहे, 2 महिन्यानंतर तुझ्या माहेरच्या माणसांना सांग, ते येऊन तुला घेऊन जातील. डिलिव्हरीसुद्धा तिथेच होईल. तेव्हा मी त्यांना घाबरत म्हणाले, मी गेल्यानंतर मग तुमची देखभाल कोण करेल. यावर ते पुन्हा रागाने म्हणाले, तुला जेवढे सांगितले आहे तेवढेच करत जा. वायफळ बडबड करत जाऊ नकोस, मूर्ख कुठले. माझ्या मनात अनेकदा यायचे की त्यांना विचारावे, तुम्ही मला नेहमी असे रागाने का बोलता. पण त्यांचा रागीट चेहरा पाहिला की त्यांना काहीही विचारण्याचे धाडस होत नव्हते. 4था महिना लागल्यावर मला माहेरी घेऊन जायला माझा भाव आला. खरे तर इतर मुली 7व्या महिन्यात बाळंतपणाला माहेरी जातात, पण मी 3ऱ्या महिन्यानंतर माहेरी जात होते. असो, दादा माझ्या घरी पहिल्यांदा आला होता, पण अक्षय फक्त फॉर्मॅलिटी म्हणून दादाबरोबर बोलले. त्यानंतर काही वेळाने आम्ही निघालो आणि मला घेऊन दादा माहेरी आला. घरी आल्यावर दादा मला म्हणाला, रेवा, मला तुझ्या नवऱ्याचा स्वभाव काहीसा विचित्र वाटला. हसणे तर दूर, मी तर त्यांना बोलताना सुद्धा पाहिले नाही. त्याचे बोलणे ऐकून मी पटकन म्हणाले, दादा, अरे त्यांना ऑफिसमध्ये खूप काम असते आणि त्यात माझे माहेरी जाणे या सर्व गोष्टीमुळे ते उदास झाले असतील. तो हसत म्हणाला, अगं मग मी काय तुझ्या घरी रोज रोज येत असतो का. त्यांच्याशी बोलायला यावर मात्र मी काहीच बोलले नाही. माहेरी सर्वांनी माझी खूप काळजी घेतली. त्या आनंदी वातावरणामध्ये दिवस कसे सरले ते समजले नाही. माझ्या डिलिव्हरीची वेळसुद्धा आली. मला लेबर पेन सुरू होताच पटकन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. बाबांनी याबद्दल अक्षयला सांगितले. खरे तर अशा वेळी माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत असायला पाहिजे असे मला वाटत होते, पण त्यांना कळवूनही ते आले नाहीत. मला जुळी बाळ झाली, 1 मुलगा आणि 1 मुलगी. मला खूप आनंद झाला. मी देवाचे आभार मानत होते, हात जोडले. माझा दादा आणि बाबा सर्वांना मिठाई वाटत होते. सर्वांना खूप आनंद झाला होता. तेवढ्यात निर्विकार चेहरा घेऊन अक्षय माझ्यासमोर येऊन उभे राहिले. आमच्या मुलांना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर मला अजिबात आनंद दिसला नाही. ते फक्त मुलांकडे पाहत होते. 2 दिवस पाहुण्यांप्रमाणे थांबून पुन्हा निघून गेले, जसे की इथे येऊन त्यांनी आम्हा सर्वांवर उपकार केले आहेत. जाता जाता ते बाबांना म्हणाले, 1.25 महिना झाल्यानंतर तिला सासरी पोहोचवा. मला घरातील कामामुळे खूप त्रास होत आहे. 1.25 महिना झाल्यावर दादा मला सासरी मुंबईला सोडायला आला. माहेरी असताना आई आणि वहिनी बाळाची माझी खूप काळजी घेत होत्या, पण इथे मुंबईला आल्यानंतर अशा परिस्थितीमध्ये 2 लहान बाळांना सांभाळणे म्हणजे
खूपच अवघड काम होते. त्यामुळे दादा जाता जाता यांना म्हणाला की दाजी, आता रेवाला 2 मुले सांभाळत घरातील कामे करणे काही सोपे नाही. तुम्ही लवकरात लवकर घर कामासाठी एक कामवाली बाई लावून द्या. तेव्हा दादाला ते ठीक आहे असे म्हणाले, पण त्यांनी तसा प्रयत्न मात्र केला नाही. आता माझ्या अग्निपरीक्षा सुरू झाली होती. कमजोर शरीरासोबत मुलांना सांभाळणे आणि घरातील सर्व कामे करणे काही खायचे काम नव्हते. घर कामासाठी कामवाली बाई ठेवण्याची शक्यता काही वाटत नव्हती. मला खूप त्रास होत होता. त्यामुळे मी एके दिवशी धाडस करून त्यांना म्हणाले, अहो, मी इथे शेजारी छायाताई वहिनींना विचारून पाहू का, कोणी कामवाली घरकामासाठी भेटेल का म्हणून. इकडे जवळपास बऱ्याच घरामध्ये घरकाम करायला बायका येतात. हे ऐकून त्यांच्या कपाळावर आठ्या पसरल्या. ते मोठ्या आवाजात म्हणाले, माझी एवढी ऐपत नाही की मी घरकामासाठी कामवाली ठेवू शकेन. जर तू स्वतःला महाराणी समजतेस तर इकडे येताना तुझ्या माहेराहून कोणाला तरी घेऊन यायचे होतेस. त्यांचे असे बोलणे ऐकून मी स्तब्ध झाले. मी मनात म्हणाले, अक्षय चांगल्या पोझिशनवर काम करतात, पण घर खर्च करताना एवढी कंजूसी का करतात हे काही मला समजत नव्हते. आपल्या आईसाठी, बहीण आणि बहिणीसाठी तर ते मोकळ्या मनाने भेटवस्तू आणतात, त्यांना खर्चायला पैसे देतात. आता काही दिवसापूर्वी सासरकडचे सर्वजण मुंबईला आले होते, तेव्हा तर त्यांनी मोकळ्या मनाने खर्च केला होता. आता हळूहळू सर्व गोष्टी माझ्या लक्षात येत होत्या की नवऱ्याच्या मनात माझ्याबद्दल ना प्रेम आहे ना काळजी, आणि हेच माझे नशीब म्हणून मी स्वतःला सावरले. त्यांच्या अशा स्वभावामुळे आयुष्यभर मला यांच्याबरोबर तडजोड करत राहावी लागणार आहे हे तर कधीच स्पष्ट झाले होते. दिवस, महिने, वर्ष सरायला लागले. मुले सुद्धा मोठी होत होती. आता मी माझे पूर्ण लक्ष मुलांच्या संगोपनावर केंद्रित केले. मुलांकडे पाहून मी आता अक्षय आणि त्यांच्या स्वभावाकडे लक्ष देत नव्हते. मला असे नेहमी वाटायचे की अक्षय आजपर्यंत माझ्याबरोबर तर कधीच प्रेमाने वागले नाहीत. माझ्यासोबत कसेही वागले तरी त्यांनी आमच्या मुलांवर खूप प्रेम करावे, पण तसे काहीच झाले नाही. आता अक्षय कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये नेहमीच चुका काढत होते, पण मी सर्व काही विसरून माझे काम करत होते. एके दिवशी ते मला पाहून म्हणाले, तुझ्यापेक्षा चांगल्या आणि नीटनेटक्या तर कामवाल्या बायका राहतात. त्यांचे साधेच कपडे असतात, पण तरीही टापटीप आणि व्यवस्थित राहतात. तू तर त्यांच्यापेक्षा बावळट दिसतेस. शिकून अडाणी आहेस. तरीही अक्षयचे बोलणे ऐकून मी शांत बसले. अक्षय ऑफिसला गेल्यानंतर मी स्वतःला आरशात निहाळू लागले. तेव्हा मला अक्षयचे बोलणे सुद्धा बरोबर वाटले. घर, संसार, मुले बाळे यांची जबाबदारी एकटीने पेलताना, या सर्वांची काळजी घेताना मी स्वतःला तर विसरून गेले होते. पण आज मी बऱ्याच वर्षांनी स्वतःला वेळ दिला. मी आंघोळ करून फिकट निळ्या रंगाची साडी नेसली. हलकासा मेकअप करून अंगणामध्ये लावलेल्या मोगऱ्यांच्या फुलांचा गजरा बनवून केसात माळला. माझी मुली माझ्याकडे पाहून हसायला लागली, कारण माझ्या मुलांनी मला आजपर्यंत असे सजलेले, सवरलेले पहिल्यांदाच पाहिले होते. तयार होऊन मी खूप आतुरतेने अक्षयची वाट पाहायला लागले. आज मला पाहून त्यांचा राग निवळेल असे मला वाटले, पण संध्याकाळी अक्षय ऑफिसवरून घरी आले आणि मला पाहून त्यांच्या कपाळाला आठ्या पडल्या. ते रागाने म्हणाले, हे काय, नाचणाऱ्या बायकांप्रमाणे गजरे लावून बसले आहेस? काढून टाकते. ते सर्व मला अजिबात आवडत नाही. असली ही चीप फॅशन. त्यांचे बोलणे ऐकून मला भयंकर राग आला. लग्नानंतर पहिल्यांदाच मला एवढा राग आला होता की मी रागाने केसातील गजरा काढून अक्षयकडे फेकून दिला आणि केस मोकळे केल्याने मोठ्या आवाजात म्हणाले, हो, आहे मी नाचणारी बाई. पाहणार आहात का माझा नाच? माझे रौद्र रूप पाहून माझी मुले सुद्धा घाबरली. त्यानंतर मी माझ्या मुलांना हाताला पकडून खोलीमध्ये घेऊन आले आणि दरवाजा बंद करून घेतला. वर्षानुवर्ष स्वतःला दाबून ठेवलेला माझा आक्रोश आज डोळ्यातील पाण्यातून वाहत होता. आज पहिल्यांदा मी घरामध्ये जेवण बनवले नव्हते. सर्वजण उपाशी झोपले. माझ्या दोन्ही मुलांना मी छातीशी लावून रात्रभर रडत होते. दोन्ही मुले खूप लवकर मोठी झाली होती. वडील आपल्या आईला जी वागणूक देत होते ते त्यांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे माझ्याप्रमाणे माझी मुले देखील वडिलांना मनमोकळेपणाने कधीच बोलले नाहीत ना वडिलांनी मुलांना प्रेमाने कधी जवळ घेतले. अक्षय एक वडील असूनही नसल्यात जमा होते. जेव्हा कधी हे मला मुलांसमोर रागवायचे तेव्हा मी दुर्लक्ष करायचे, पण अक्षय मला काही अपनास्पद बोलताना दोन्ही मुले त्यांच्याकडे एकटक पाहायचे. त्यामुळे सम्राट आणि मीराला चांगले समजले की
वडिलांच्या स्वभावामध्ये निगेटिव्ह बोलणे जास्त असते. ते फक्त स्वतःला कुशल समजतात आणि दुसऱ्यांना हीन दृष्टीने पाहतात. तेव्हा दोन्ही मुले मला समजायची. ते म्हणायचे, आई तू बाबांच्या बोलण्याकडे लक्ष देत जाऊ नकोस, तुलाही आता सवय झाली आहे आणि आम्हालाही. आई ते स्वतःला कधीच बदलू शकत नाही, त्यामुळे आता मीही मुलांचे ऐकून, अक्षय मला कधी काही रागाने बोलले तर एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे. दोघेही बहीण भाव मन लावून अभ्यास करायचे, कारण त्यांना ठाऊक होते की जर अभ्यासात मागे पडले तर याचा दोषही बाबा आईलाच देतील. आज माझी दोन्ही मुले खूप मोठी झाली आहेत. माझ्या दोन्ही लेकरांना उदंड आयुष्य लाभू दे असे मी मनात म्हणाले, तेव्हा अचानक डोरबेलचा आवाज कानावर पडला आणि मी आठवणीच्या त्या खोल समुद्रातून बाहेर आले. मी पटकन दरवाजाकडे धावत गेले. दरवाजा उघडला तर समोर माझा मुलगा सम्राट उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव होते. तो म्हणाला, काय झाले होते आई? किती वेळ झाले मी बेल वाजवत होतो, तू दरवाजा का उघडला नाहीस? मी किती घाबरलो होतो ग आई. तेव्हा मी त्याला म्हणाले, अरे मी थकले होते, त्यामुळे चहा पीत सोफ्यावर बसले आणि काही वेळाने अचानक माझा डोळा लागला. आता मी त्याला कसे सांगणार होते की मी माझ्या भूतकाळामध्ये हरवून गेले होते म्हणून. त्यानंतर मीरा सुद्धा कॉलेजवरून आली. मग आम्ही तिघांनी मिळून जेवण केले. दोघांच्याही फायनल एक्झामला 1 महिना बाकी होता. दोघे मन लावून परीक्षेची तयारी करत होते. या परीक्षेनंतर त्यांना पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या शहरामध्ये हॉस्टेल किंवा PGमध्ये राहावे लागणार होते आणि मुले इथून गेल्यानंतर मी पुन्हा एकटी पडेन या विचाराने मला खूप भीती वाटायची. माझे संगीतमध्ये MA झाले होते, त्यामुळे अक्षय जेव्हा घरी नसायचे तेव्हा मी माझ्या आवडीचे गाणे गात होते. मुलांची फायनल एक्झाम झाली आणि त्यांच्या परीक्षेचा रिझल्टही लागला. दोघेही चांगल्या गुणांनी पास झाले आणि मला खूप आनंद झाला. पण आनंदापेक्षा जास्त मला एक वेगळीच भीती वाटायला लागली, कारण आता पुढच्या शिक्षणासाठी सम्राट आणि मीरा यांना पुण्याला जावे लागणार होते. माझी मुले स्वतः धावपळ करत होते. वडिलांचे कर्तव्य फक्त त्यांच्या फीचे पैसे अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्याइतपतच होते. ॲडमिशनसाठी हॉस्टेलसाठी दोघे बहीण भाव एकटेच फिरत होते. हे सर्व पाहून मला खूप वाईट वाटायचे. मुले गेल्यानंतर मला सहन कराव्या लागणाऱ्या एकटेपणाचा विचार करून माझे मन उदास व्हायचे. माझे कोणत्याच कामामध्ये मन लागत नव्हते. आज मातृदिन होता, त्यामुळे मीरा आणि सम्राट लवकर उठून माझ्याकडे आले. दोघांनी मला वाकून नमस्कार केला. त्यांनी मला एकाही कामाला हात लावू दिला नाही. मीराने स्वयंपाक बनवला आणि सम्राटने घराची साफसफाई केली. मला माझ्या मुलांचे खूप कौतुक वाटत होते. दुपारी आम्ही तिघांनी मिळून जेवण केले. त्यानंतर मी किचनमध्ये जाणार होते, तितक्याच माझ्या दोन्ही मुलांनी मला हाताला धरून सोफ्यावर बसवले आणि सम्राटने खोलीत जाऊन एक नवीन हार्मोनियम आणून माझ्या हातात दिला. हे पाहून मी आश्चर्यचकित झाले आणि मुलांकडे पाहू लागले. हार्मोनियम माझ्यासमोर ठेवत दोघेही म्हणाले, आई हे मदर्स डेचे गिफ्ट आहे. मी आश्चर्यचकित होऊन मुलांना विचारले, यासाठी तुमच्याकडे पैसे कुठून आले? तेव्हा मुले हसून म्हणाले, आई काळजी करू नकोस, हे पैसे आम्ही आमच्या पॉकेट मनीमधून वाचवलेल्या पैशातून घेतले आहे. हार्मोनियम पाहून मला खूप आनंद झाला. मी दोन्ही मुलांना जवळ घेतले. सम्राट म्हणाला, आई जेव्हा बाबा ऑफिसला जातील तेव्हा तू तुझा रियाज करत जा. आम्ही बाहेरगावी जाणार आहोत, त्यामुळे तू एकटी पडशील. हा विचार करून आम्ही तुला हार्मोनियम भेट दिला आहे. खरंच माझी दोन्ही मुले बरोबर माझ्या मनातील ओळखत होती, त्यामुळे माझ्या डोळ्यात हार्मोनियम पाहून आनंदाश्रू आले. मी तो हार्मोनियम मुलांच्या खोलीमध्ये लपवून ठेवला. माझ्या शरीरामध्ये स्फूर्ती आल्यासारखे वाटू लागले. आता अक्षय ऑफिसला गेल्यानंतर मी पटकन माझे काम संपवून रियाज करायला बसायचे, त्यामुळे मला वेळ कसा जायचा हे समजत नव्हते. नेहमीप्रमाणे या वर्षी सुद्धा आमच्या सोसायटीकडून दिवाळीचा उत्सव साजरा केला जाणार होता. सोसायटीच्या क्लबमध्ये नृत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, छोट्या मुलांसाठी फॅन्सी ड्रेस असे बरेच कार्यक्रम आयोजित केले होते. नेहमी यामध्ये सोसायटीमधील बरेच लोक मोठ्या उत्साहाने भाग घ्यायचे. मीरानेही यावेळेस गायन स्पर्धेत मी नको म्हणत असताना सुद्धा माझे नाव दिले. मी तिला म्हणाले, माझ्याकडून हे काही होणार नाही. तेव्हा मीराने मला धीर दिला. ती म्हणाली, आई आजकाल तू रोज रियाज तर करत आहेस, मला खात्री आहे तू खूप चांगली गाशील. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी आणि मीरा सोसायटीच्या क्लबमध्ये पोहोचलो. माझे हृदय खूप जोरात धडकत होते.
जेव्हा माझे नाव पुकारले गेले तेव्हा मी मनातल्या मनात देवाचे नाव घेऊ लागले. स्टेजवर जाताना मी माझ्या दोन्ही मुलांकडे पाहिले. ते दोघेही खूप अपेक्षेने माझ्याकडे पाहत होते. त्यांना मला यशस्वी झालेले पाहायचे होते. स्टेजवर गेल्यावर कोणास ठाऊक माझ्यामध्ये आत्मविश्वास कुठून आला आणि मी गायला सुरुवात केली. मी मज हरपून बसले ग, हे आशा भोसले यांनी गायलेले भावगीत गायला लागले. हे गाणे गात असताना मी खरंच या गाण्यात दंग झाले. माझे गाणे सर्वांना खूप आवडले आणि मला प्रथम पुरस्कार मिळाला. सर्वजण मला तुमचा आवाज किती गोड आहे, तुम्ही खूप छान गायले असे बोलून मला शुभेच्छा द्यायला लागले. तेव्हा गर्दीमध्ये रस्ता बनवत एक पुरुष पुढे आला आणि सन्मानपूर्वक अभिवादन करून म्हणाला, रेवाजी, मी तुमचे गाणे ऐकले आणि मला एवढे आवडले की मी तुम्हाला अशी एक विनंती करतोय की तुमच्या शहरामध्ये पुढच्या महिन्यात लायन्स क्लबच्या वतीने खूप मोठी गायन स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. देशातील नामवंत गायक येणार आहेत. जे जज असतील त्यातून उत्कृष्ट गायकांना निवडले जाणार आहे. हे सर्व नवीन. जर तुम्ही या स्पर्धेत भाग घेतला तर आम्हाला खूप आनंद होईल. त्यांचे बोलणे ऐकून मी घाबरत म्हणाले, हे पहा, मी एक खूप साधारण गायिका आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मी जाऊ शकणार नाही, मला माफ करा. तेव्हा तो माणूस म्हणाला की रेवाजी, तुम्ही प्रयत्न करा. तुमच्यातील प्रतिभा, संकोच किंवा कोणत्याही भीतीमुळे लपवू नका. क्लबचे इतर सदस्य सुद्धा या प्रस्तावाला सहमत होते. मुलांनीही मला खूप आग्रह केला, त्यामुळे मी त्या गायन स्पर्धेत भाग घ्यायला तयार झाले. सम्राट आणि मीराला खूप आनंद झाला, पण मी मनातल्या मनात घाबरत होते, कारण मला ठाऊक होते की अक्षयला हे अजिबात आवडणार नाही. त्यामुळे आता घरामध्ये येणाऱ्या नवीन वादळाला तोंड द्यायला मी तयार राहण्याचा प्रयत्न करत होते. शहरात ठिकठिकाणी या गायन स्पर्धेचे पोस्टर सुद्धा लावलेले गेले होते. जज म्हणून येणाऱ्या संगीतकारांचे नाव आणि फोटो लावले जात होते. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या लोकांचे नाव सुद्धा लिहिले होते. पोस्टवर माझे नाव पाहून सम्राट आणि मीराला खूप आनंद झाला, पण अक्षयने घरामध्ये खूप गोंधळ घातला, कारण त्यांनी ऑफिसवरून येताना पोस्टरवर माझे नाव पाहिले होते. त्यामुळे ते रागाने लाल झाले. घरामध्ये येताच मोठ्या आवाजामध्ये मला म्हणाले की तुझी एवढी हिंमत की तू मला न विचारता एवढा मोठा निर्णय कसा घेतलास? आता सांगतो, तू या स्पर्धेत अजिबात भाग घेणार नाहीस. त्यांचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या खिडकीमधून लोक पाहायला लागले. उद्या जाऊन तू तुझे नाव मागे घे. माझ्या घरामध्ये हे नाच गाणे मला अजिबात चालणार नाही. मी त्यांना काहीही बोलले नाही. आम्ही सर्वजण शांत राहिलो. सर्वांनी जेवण केले आणि आपापल्या खोलीत जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी स्पर्धेचा दिवस होता. अक्षयमुळे माझे मन त्या स्पर्धेत जाण्यासाठी तयार नव्हते, पण माझ्या मुलांनी मला पाठिंबा दिला. सम्राट म्हणाला, आई, अशी संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही. स्पर्धेच्या दिवशी आम्ही तिघांनी अक्षय ऑफिसवरून घरी येण्याआधी बाहेर जाण्यासाठी एक योजना बनवली. मी माझ्या आवडीची गुलाबी रंगाची शिफॉनची साडी नेसली, हलकासा मेकअप केला आणि तयार झाले. अक्षय घरी येण्याआधीच आम्ही तिघेही शहरातील टाउन हॉलमध्ये जाऊन बसलो. नामवंत गायक, गायिका आणि संगीतकार यांचे अनोखे संमेलन होते. ज्या गायकांना, संगीतकारांना यांच्या आधी फक्त नाव ऐकले होते, टीव्हीवर पाहिले होते, आज त्यांना प्रत्यक्षात पाहताना विश्वास बसत नव्हता. काही वेळातच कार्यक्रमाला सुरुवात झाली. माझी टर्न आल्यावर मुलांनी मला गळ्यात पडून शुभेच्छा दिल्या. मी आत्मविश्वासाने स्टेजवर गेले. राजस्थानचे प्रसिद्ध लोकगीत केसरिया बालम आओ सो पधारो म्हारे देश हे गाणे गायला सुरुवात करताच पूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. सर्वजण मग्न होऊन माझे गाणे ऐकत होते. मी सुद्धा अगदी मनापासून गायले. संगीत लहरीमध्ये बुडाले. त्यानंतर स्पर्धेत भाग घेतलेल्या इतर स्पर्धकांनी देखील खूप छान गाणे गायले. कार्यक्रम संपल्यानंतर मी माझ्या मुलांसह रिक्षाने जायला निघाले. तेव्हा माझी नजर गेटसमोर उभ्या असलेल्या अक्षयवर पडली. तो कोणासोबत तरी बोलत उभा होता. त्यानेही आम्हाला पाहिले आणि तेथून रागारागाने तो निघून गेला. मला खूप भीती वाटत होती. मी थरथर कापत होते. मीराने माझ्या हातावर हात ठेवला आणि आई, तू अजिबात घाबरू नकोस असे म्हणाली. पण आज घरी गेल्यानंतर नक्कीच तमाशा होणार होता. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा अक्षय घरी आला नव्हता. मी मुलांना जेवण दिले आणि त्यांना त्यांच्या खोलीमध्ये पाठवले. तेवढ्यात अक्षय घरी पोहोचले आणि ते माझ्यावर जोरात ओरडले. म्हणाले, केलास ना माझ्या इज्जतीचा पंचनामा? तुझी हिंमत कशी झाली घरातून बाहेर पडण्याची?
मी काहीही बोलले नाही. शांतपणे मान खाली घालून बसले होते. तेवढ्यात अक्षय पुढे म्हणाले, आता मी तुझ्यासोबत एका छताखाली राहू शकत नाही. तू तुझ्या माहेरी जाऊ शकतेस. हे ऐकून मी स्तब्ध झाले. मला ठाऊक होते की ते हेच वाक्य बोलणार होते. आज माझ्या स्वाभिमानाला पुन्हा एकदा खूप मोठी ठेच लागली होती. 23 वर्ष कशाचीही अपेक्षा न करता मी माझे काम करत राहिले होते. आज फक्त एक क्षण मी माझ्या स्वतःच्या आनंदासाठी खर्च केला तर एवढे मोठे वादळ आले होते. जर या वयामध्ये मी माहेरी गेले तर लोक काय म्हणतील, असा विचार मनात यायला लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी रोजच्या प्रमाणे मी माझ्या कामाला लागले. अजूनही मनामध्ये विचारांची सुनामी तशीच होती. मुले पुण्याला जाण्यासाठी आणखीन 2 दिवस बाकी होते. माझा पूर्ण प्रयत्न हा होता की माझी मुले आनंदाने इथून जावीत. आज पहिल्यांदा अक्षयने मौन व्रत धारण केले होते आणि ते ऑफिसला निघून गेले. मी मुलांना पाठवण्याच्या तयारीला लागले. अचानक मोबाईल वाजला. मुंबईवरून फोन आला होता. कालच्या संगीत कार्यक्रमामध्ये सामील झालेल्या एका मोठ्या संगीतकाराचा म्हणजे श्री कृष्णकांत वर्माचा फोन होता. ते म्हणाले, रेवाजी, कालच्या कार्यक्रमामध्ये मी तुमचे गाणे ऐकले. मला तुमचा आवाज खूप आवडला. मला 2 सिनेमांना संगीत द्यायचे आहे. त्यासाठी मला फिमेल गाणे तुमच्याकडून गाऊन घ्यायचे आहे. कृपया माझा प्रस्ताव स्वीकारा आणि उद्या संध्याकाळपर्यंत याच नंबरवर तुमचे उत्तर कळवा. मी सांगू इच्छितो की अशी संधी बऱ्याच लोकांना खूप संघर्ष केल्यानंतरही मिळत नाही. असे बोलून त्यांनी फोन ठेवला. मी स्तब्ध झाले आणि जमिनीवर बसले. मला असे बसलेले पाहून माझी मुले घाबरली. त्यांनी मला पाणी प्यायला दिले आणि विचारले, आई काय झाले, सर्व काही ठीक आहे ना? कोणाचा फोन आला होता? मी काहीही बोलू शकत नव्हते. काही वेळाने सर्व सामान्य झाल्यानंतर मी मुलांना फोनबद्दल सांगितले. दोघांनाही खूप आनंद झाला. त्या आनंदाने नाचायला लागले. आई, कमाल झाली, तुला हे सेलिब्रेट करायला हवे. तू उद्याच त्यांना तुझा होकार कळव. त्यांच्या बोलण्यामध्येच अर्धवट थांबवत म्हणाले, सम्राट, तुला तुझ्या बाबांचा स्वभाव माहिती आहे ना? ते कधीही ऐकणार नाहीत. तेव्हा सम्राट म्हणाला, आजपर्यंत तर तू त्यांची मर्जी सांभाळत आली आहेस आई. मला सांग, तुला काय मिळाले यातून? फक्त अपमान, लाचारी. आम्ही लहानपणापासून पाहत आलो आहोत. तू त्यांना घाबरून तुझी ही संधी जरी सोडून दिलीस ना आई, तरी ते तुझ्याशी पूर्वीप्रमाणेच वागणार आहेत. तू खंबीर हो. आई, विनाकारण का घाबरतेस तू बाबांना? तुझी काही चूक नसताना तू त्रास का सहन करतेस? मीराही म्हणाली, आई, तू एवढी शिकलेली असताना देखील बाबांनी तुला नोकरी करू दिली नाही. त्यांच्या अशा हेकट स्वभावामुळे तू तुझा स्वाभिमान नेहमी गमावत आलीस. आई, तूच आम्हाला शिकवले ना कधीही अन्याय सहन करायचा नाही. मग तू का अन्याय सहन करतेस? तेवढ्यात अक्षय ऑफिसवरून घरी आले. पण आज सम्राट आणि मीरा दोघेही वडील आलेले पाहूनही त्यांच्या खोलीत गेले नाहीत. अक्षय मला म्हणाले, तू अजूनही इथे काय करतेस? काल मी तुला तुझ्या माहेरी जायला सांगितले होते, तरी तू का गेली नाहीस? भर तुझे बॅग आणि निघ माझ्या घरातून. त्यांचे हे बोलणे मला सहन झाले नाही. मी म्हणाले की या घरातून जाणार नाही मी. तुमच्या इतकेच हे माझे घर आहे. मला उलट बोलतेस? असे म्हणत त्यांनी माझ्यावर हात उचलला. पण तेव्हा मीरा आणि सम्राट म्हणाले, थांबा बाबा, आईवर अजिबात हात उचलू नका. एवढी वर्ष आम्ही पाहत आलोय. तुम्ही आजपर्यंत आईला फक्त त्रास, उपेक्षा, अपमान याशिवाय काही दिले नाही. तिच्या गोष्टीत वाईट शोधत आलात. तुम्हाला घाबरून ती कोणतीही गोष्ट तिच्या मनाप्रमाणे करत नाही. सम्राट म्हणाला, बाबा, मी तुम्हाला शेवटचे विचारतो. जर आपल्या मीराला तुमच्या स्वभावासारखा नवरा मिळाला तर तुम्ही काय कराल? मीरा पटकन म्हणाली, मी आईसारखा त्रास कधीही सहन करणार नाही. त्याला थेट पोलिसात घेऊन जाईल. आपल्या दोन्ही मुलांचे बोलणे ऐकून अक्षय थक्क झाला. लग्न झाल्यापासून आजपर्यंत त्याने रेवाला जो काही त्रास दिला ते सर्व त्याच्या मुलीसोबत घडत आहे असे वाटायला लागले. त्यामुळे तो जोरात ओरडला, मी माझ्या मीरासोबत असे काहीही होऊ देणार नाही. असे म्हणून तो जोरात रडायला लागला. आम्ही तिघेही त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होतो. तो खोलीत निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या कामामध्ये बिझी होते. मुले पुण्याला जाण्याची तयारी करत होते. तेवढ्यात अक्षय खोलीतून बाहेर आला. आज तो खूप बदलल्यासारखा वाटत होता. आम्हा तिघांकडे त्याने पाहिले आणि मला म्हणाला, रेवा, मला माफ कर. मी चुकलो. मी तुझ्याशी खूप वाईट वागलो. खरे तर मी कधीच तुला कोणत्याही गोष्टीमध्ये स्वातंत्र्य दिले नाही. आणि काल जेव्हा सम्राटने माझे डोळे उघडले तेव्हा मला वाटले की उद्या जर माझ्या मुलीला माझ्या स्वभावासारखा मुलगा नवरा म्हणून मिळाला तर
तिचेही तुझ्याप्रमाणे हाल होतील. त्यावेळेस माझ्या काळजात धस्स झाले. कोणत्याही बापाला आपल्या मुलीला होणारा त्रास कधीही पाहणार नाही. तू खूप सहन केलेस. खरे तर माझी चूक अक्षम्य आहे. नेहमी पुरुषी अहंकार बाळगून असणारा अक्षय आज एकदम सौम्य भाषेमध्ये बोलत होता. मी त्याच्याकडे पाहत राहिले. तो पुढे म्हणाला, काल मला सम्राटने सांगितले की तुला कोणीतरी सिनेमामध्ये गाण्यासाठी ऑफर दिली आहे, तर तू त्यांना तुझा होकार कळव. आता मी तुला थांबवणार नाही. तुला यापुढे मन मारून जगू देणार नाही. बाबांचे बदललेले स्वभाव पाहून सम्राट आणि मीरा अक्षयच्या गळ्यात पडले. अक्षयने मुलांची देखील माफी मागितली. आज पहिल्यांदा मी अक्षयला आणि मुलांना असे एकत्र पाहिले होते. मला आज पहिल्यांदा असे वाटले की माझे कुटुंब पूर्ण झाले आहे. त्यानंतर स्वतः अक्षयने कृष्णकांत वर्मा यांना फोन लावला आणि माझी पत्नी तुमच्या फिल्ममध्ये पार्श्वगायन करेल असे सांगितले. मला हे सर्व स्वप्नगत वाटत होते. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. तेव्हा अक्षय मला म्हणाला, रेवा, आता मी तुझ्या डोळ्यात पाणी येईल असे वागणार नाही. असे बोलून अक्षयने मला मिठी मारली. मीरा आणि सम्राटला पुढच्या शिक्षणासाठी पुण्यातच राहावे लागणार होते. त्यामुळे अक्षयने पुण्यातच 2 BHK फ्लॅट विकत घेतला आणि काही दिवसांनी त्याने पुण्यातच बदली करून घेतली. आम्ही नवीन घरात गृहप्रवेश केला. मी आणि अक्षयने जणू आमच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. आता आमच्या आयुष्यात फक्त आनंद होता. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.